मोरेगाव बालूर रस्ता 8 महिन्यापासून उकरून ठेवल्याने प्रवाशांना त्रास। सेलू तालुक्यातील महत्त्वाचा मोरेगाव ते बालूर रस्ता मागील 8 महिन्यापासून उकरून ठेवून संबंधित कंत्राटदार रस्त्याचे काम पूर्ण करत नसल्याने या रस्त्याने जाताना नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत असून या उकरून ठेवलेल्या रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे। रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करण्यात यावे अशी मागणी आज दिनांक 11 मे सोमवार रोजी ग्रामस्थांनी उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। मोरेगाव बालूर प्रजिमा 33 हा रस्ता केंद्रीय महामार्ग निधी 2024-25 मध्ये मंजूर होऊन रस्त्याच्या कामास जून 2025 मध्ये सुरुवात करण्यात आली। एकूण 7.30 किलोमीटरचा रस्ता 2 कंस्ट्रक्शन कंपनीला दिला गेला। दरम्यान सदरील कंस्ट्रक्शन कंपनी हा रस्ता कंत्राटदार मार्फत करत असताना मागील जून महिन्यापासून केवळ उकरून ठेवला आहे। हा रस्ता उखडल्यामुळे नागरिकांना वाहने चालवताना त्रास होत असून वाहने स्लिप होऊन अपघात होत आहे। दरम्यान 15 जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू होत असून या रस्त्यावरील हातनूर, साडेगाव, खेरडा व रायपूर या गावातील विद्यार्थी बालूर, मोरेगाव व सेलू येथे शिक्षणासाठी येतात। मात्र रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने या रस्त्यावरून पावसाळ्यात प्रवास करताना त्रासाचा सामना करावा लागणार असल्याने या रस्त्याचे काम संबंधित कंस्ट्रक्शन कंपनी व कंत्राटदाराने जून महिन्या अगोदर पूर्ण करावे असे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाला ग्रामस्थांनी दिले आहे। जर तत्काळ काम पूर्ण केलं नाही तर येणाऱ्या 19 मे रोजी मोरेगाव येथे ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सतीश काकडे, जयसिंग शेडके, विश्वास शेडके, दत्ता आंधळे, नागेश शेडके, माणिक शेडके, नामदेव बनाईत, राहुल काकडे, महेंद्र गाडे, सुभाष गाडे, गोविंद काकडे, राजेश राऊत, प्रकाश गायके, शेख अन्सर, शिवजी शेडके, रमेश काकडे, डॉक्टर संतोष काकडे, रामप्रसाद बोराडे, अंकुश खंदारे यांच्यासह आदींच्या वतीने देण्यात आला आहे। पुलासह रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे। मोरेगाव बालूर रस्त्याचे काम संथ गतीने करण्यात येत आहे, तर या रस्त्यावर बांधण्यात आलेल्या पुलांच्या भिंतींना तडे गेले असून या भिंती कोसळत असल्याने पूल रहदारीसाठी सुरू करण्याच्या अगोदरच पुलांच्या भिंतींना तडे पडत असतील तर या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असेच म्हणावे लागेल। या पुलावरून वाहतूक करणे योग्य आहे का हे संबंधित विभागाने स्पष्ट करावे, तर रस्त्याचे काम अंदाजपत्रानुसार रुंदी 3.75 वरून 5.5 मीटर करण्यात येणार असले तरी प्रत्यक्षात मात्र अंदाजपत्रक प्रमाणे काम संबंधित गुत्तेदार करत नसून या रस्त्याचे काम बोगस होत असल्याने ग्रामस्थांचे म्हणणे आहे।